दिवसाचा कंटाळा जर असा वेलकम करून जर होत असेल तर दिवसाचा कंटाळा भावा राहत नाही. नमस्कार मंडळी, मी योगेश. श्री स्वामी समर्थ भावांनो, आपलं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आल्टो आपण घेऊन गेलेलो, त्याची पहिल्यांदा पेटपूजा करावी म्हटले, कारण भरपूर दिवस गाडी बाहेर काढली नव्हती. आल्टोला पेट्रोल टाकल्यानंतर आज शिरोळ भाग आपल्याला जायचं होतं. शिरोळ भागासाठी आपलं आज काम होतं, त्या साईडला तिकडं व्हिजिट करायची होती, त्यासाठी आपण जायचं होतं. मनात एक इच्छा होती की शिरोळला गेलो की पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला जायचं, कारण तिकडे गेल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. पॉझिटिव्हिटी घेतो आणि मम्मीची आठवण आलेली असते, तिकडे गेले की जरासं बरं पडते. मम्मीला भेटल्यागत होतं आहे. तिथं सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा आपली मम्मी कुठं तर आहे, आपल्याला बघते. तिकडचे सगळे कामं आटपून झाल्यानंतर नरसोबावाडीत आलो. नरसोबावाडीत गाडी लावली, पार्क करून झाल्यानंतर आल्यानंतर इथं हे सोमण भोजनालय, फेमस सोमण भोजनालय आहे का तेच मला सांगा. बॅक साईडनंच आम्ही गेलो होतो, कारण गर्दी कमी असते आणि चप्पल वगैरे ठेवून व्यवस्थित आपलं दर्शन होते. बॅक साईडनं आल्यानंतर डायरेक्ट पहिल्यांदा भोजनालय आहे बघा. इथं पण गर्दी कायमस्वरूपी असते, त्यामुळं काय वाटच नाही. इथून पुढं गेलो पुढच्या साईडला आणि पायऱ्यानं खाली उतरा. इकडून आपण जे मेन रोडने येतो ते इथून येतो. इथनं आल्यानंतर पहिल्यांदा नदीला जाऊन म्हटलं हातपाय धुवावे. हातपाय धुतल्यानंतर नदीतला जरा असं मनाला कसतंच वाटलं, कारण अस्थि विसर्जन मम्मीच्या केले होत्या, आठवण खूप येत होती. तिथून पुढे आलो गर्दीला. दर्शन रांगेला काय गर्दी नव्हती अशी, त्यामुळं दर्शन घेतलं. तिथे एक काका होते, प्रसाद वाटत होते. त्यांनी पहिलाच प्रसाद आम्हाला दिला. पूर्ण प्रसाद घेतल्यानंतर पूर्ण राऊंड मारून आम्ही प्रदक्षिणा घालून बसलो थोडा वेळ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवा सगळ्यांनावर लक्ष ठेव. तिथं नामस्मरण केलं देवाचं आणि नदीजवळ जरा जाऊन थांबलो, थोडा वेळ बसलो आणि तिथनं परतीचा प्रवास निघाला. भावानं परतीचा प्रवास तर कसला म्हणायचा, परतीचा प्रवास नाही, हा अजून सांगलीला जायचं होतं. जाता आता हे बैलगाडी सजवलेली, नटवलेली आणि लहान लहान मुळे त्यात बसलेली ते बघितले. सांगलीतलं काम आटपलं आणि पाठीमागं निघालो. अवंतीवाडा हातकणंगले फेमस, तिथं थांबलो. तिथं जरा नाश्ता केला आणि पाठीमागं परत आता घराकडे जायला निघालो. तोवर आमची गुडिया स्वामींनी वेलकम करायसाठी बसली होती. ह्या स्माईलसाठीच सगळं काय असते भावांनो. हे दिवस गेलेला कळत नाही. घरात येऊन बसतोय तर दादासाहेब आमच्या मांडीवर येऊन झोपून उठलेले आणि मांडी येऊन बसले. घरात नुसताच आलेलो आणि वडिलांचं जरा दुखत होतं, 8 दिवस झालं, पण लोकलला दाखवून पण त्याला काय फरक पडून झाला म्हटल्यावर इस्लामपूरला घेऊन गेलो त्यांना. इस्लामपूर आता आधार हेल्थ केअरला जायचं होतं. सरांना फोन केला तर सर म्हटले तुम्ही या, मी आहे, निवांतच या जरा, कारण गर्दी खूप असते संध्याकाळची आणि सोमवार त्यातला त्यात, त्यामुळं हॉस्पिटलमध्ये गर्दी होती. गेलो तिथं समर्थला, पप्पांना आत सोडलो होतं आधीच. समर्थला म्हटलं थांब गाडीत आपण बसून हे करूया. वेटिंग रूम बघितल्या, 5 स्टार हॉटेलगतच वाटायला लागलं. सगळं दाखवलं वगैरे, औषधं वगैरे घेतले. तिथं जेथे राहते हात तिथे असं काय काय लिहिलेलं. म्हटलं बाबा एक नंबर हॉस्पिटल आहे आणि एवढं मोठं हॉस्पिटल आहे की लिमिट नाही. मम्मीचं सगळी ट्रीटमेंट लास्टची इथंच केलेली. मम्मी ह्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. पप्पांचे मित्र असल्यामुळे त्याने सगळं व्यवस्थित लक्ष स्वतःहून ठेवलेलं, त्यामुळे त्या गोष्टी आम्हाला आधीपासूनच मनात हे झालेलं. परतीचा प्रवास चालू झाला, भूक लागलेली खूप. आल्यापासून धावपळ चालू होती. भावा धावपळी आपल्या आयुष्याला पुरलेली आहे, त्यामुळं काही विषयच नाही. कंटिन्यू घरातनं बाहेर पडल्यापासून घरात जाईपर्यंत हे आपलं चालूच असते. गाव जवळ आलं बघ, गावाची कमान जवळ आली. घरात घरात पहिल्यांदा जावं म्हटलं, जेवलो पोटभर आणि आमची झोप लवकर नसते भावांनो. 12 वाजलेत बघा आणि चिरंजीव मांडीवर. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.